दरम्यान उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर जोरदार घणाघात केल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मोठी प्रतिक्रिया दिलेली आहे। याच संदर्भातली पुढची महत्त्वाची बातमी आहे। उद्धवजी गेट वेल सून असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावलेला आहे। तर वडेट्टीवारांना देखील त्यांनी टोला लगावलेला आहे। उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावर परिणाम झालाय असं फडणवीस म्हणाले आणि त्यांना गेट वेल सून असा टोला लगावलेला आहे। तर वडेट्टीवारांना तसं काही फारसं माहिती नसतं असंही देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेत्यांना सुनावलंय। आमच्या विरोधी पक्षाची स्थिती अशी आहे, ही तर घटना गंभीरच आहे, पण अगदी एखाद्या गाडीखाली एखादा श्वान आला तरी ते गृहमंत्र्याची या ठिकाणी त्याचा राजीनामा मागतील। त्यामुळे या गंभीर घटनेकरता त्यांनी मागितला तर मला त्यात काही आश्चर्य वाटत नाही। मला असं वाटतं की या सगळ्या घटनेचं राजकारण ते करू इच्छित आहेत। त्यांना देखील हे माहिती आहे की ही जी काही या ठिकाणी हत्या झाली आहे ही वैयक्तिक वैमनस्यातनं झालेली हत्या आहे। पण मला असं वाटतं की ठीक आहे, विरोधी पक्षाचं काम विरोधी पक्ष करतोय। फडणवीस जे बोलले की उद्या एखाद्या गाडीखाली कुत्रा आला, कुत्र्याचं पिल्लू, मला वाटतं त्यांनी श्वान शब्द वापरला। श्वान म्हणजे नुसता श्वान म्हणजे संस्कृत शब्द वापरला म्हणजे सुसंस्कृत होत नाही। संस्कृत शब्द वापरला म्हणजे अरे काय सुसंस्कृत आहे, हा सुसंस्कृत नाहीये, हा निर्ढवलेला निर्गुण मनाचा अत्यंत निर्दयी मनाचा गृहमंत्री आहे। कलंक बोललो, फडतूस बोललो, आता माझ्याकडे शब्द नाहीये। म्हणजे फडतूस कलंक हे फारच सौम्य शब्द झाले, पण निर्गुण आणि असं वाटायला लागले की यांची मानसिक तपासणी करावी की काय, आपल्या राज्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का, अशीच कालची त्यांची प्रतिक्रिया होती। असं वाटतं की म्हणजे आता त्यांची जी भाषा आणि त्यांचे जे शब्द आहेत ते पाहिल्यानंतर आता माझं ठाम मत झालेलं आहे की उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झाला आहे। त्यामुळे मी आता एवढंच बोलेन, गेट वेल सून। त्याच्या पलीकडे मी त्यांच्या कुठल्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देणार नाही। मी त्यांना एवढेच ईश्वराला प्रार्थना करेल आणि त्यांना म्हणेल, उद्धवजी गेट वेल सून। ते गृहमंत्र्यांना मनोरुग्ण गेट वेल सून, गेट वेल सून।